औराजा तालुक्यातील समृद्धी महामार्गाजवळ बामखेड येथे भव्य दिव्य एक 12 ज्योतिर्लिंग मंदिर यज्ञामध्ये पवित्र मानणारे असे येथे त्रिगुणी वृक्ष, औदुंबर, वड आणि पिंपळ खूप मनमोहक औषधी गुणांनी परिपूर्ण भरलेले औदुंबर या 12 ज्योतिर्लिंग बामखेड मंदिराची शोभा वाढवत आहे. आपण जात आहोत मंदिरात. प्रवेश करताना भव्य दिव्य नंदी, बारा ज्योतिर्लिंगामध्ये सोमनाथ महादेव मंदिर, मल्लिकार्जुन महादेव मंदिर, महाकालेश्वर महादेव मंदिर, ओंकारेश्वर महादेव मंदिर पिंड स्वरूप, वैजनाथ महादेव मंदिर पिंड स्वरूप, भीमाशंकर महादेव मंदिर, रामेश्वरम, नागेश्वर, विश्वेश्वरम, त्र्यंबकेश्वरम, केदारेश्वरम आणि कृष्णेश्वरम सर्व महादेव मंदिरांच्या पिंड इथे स्थापित आहेत व ही भव्य दिव्य महादेवाची पिंड. विशेष केदारेश्वर महादेव मंदिर येथील ही पांढरी पिंड म्हणजे ती बर्फामध्ये असते. पुन्हा ते आर बसले ते आर गावात गड इकडे आहे आणि शीर इकडे आहे. अच्छा. याचे जी शीर आहे ना, हां, ते शीर ते याच्यावर आहे आणि गड इथे आले म्हणजे आपलं नेपाळ. अच्छा अच्छा. जास्त 2 ठिकाणी झालं. कारण मी तिकडंच होतो राहणार. बरं, तुम्ही केदारेश्वरच होते तर? हां, केदारेश्वर जेव्हा ते प्रलय आला होता ना, हां, तर प्रलय आला तर आमची गाडी असं याच्याजवळ फुटून होती याच्यावर आपल्या नेपाळमध्ये. तर नेपाळला असं पारगाडा गाडी लावली बाजूला, तो उभं असं दगडच खाली ओलावलं. हो, खूप महाबरोबर आहे म्हणजे तिथं. कार्यक्रम होता तो. पण आमची गाडी अशी टेकडे बाजू होती, उभं माझ्या डोळ्याला खाली. आम्ही असं नुसतं पाच आहे फक्त. आम्ही म्हणला संपलो आम्ही. पण ते टेकड्याला गाडी असल्यामुळं आणि मग एक दिवस थांबावं लागला मला तिथंच. अच्छा. मग ते फुटाने खाऊन राहिलो आम्ही एक दिवस. नाही तो म्हणजे एक सोबत होतं फुटाने लाय आणि ठेवली होती आणि चिवडा केला सोबत. हां, आणि मग त्या टायमाला ते एक पाण्याची बॉटल 500-500 रुपयाला विकली असं बी समजा चित्र आलं होतं की प्यायला पाणीच नव्हतं राहिलं. बिसलरीची बॉटल सुद्धा. पाणी तर पाणी ठिकाणी. हां, आम्ही याला होतो आपल्या याला नेपाळमध्ये. अच्छा अच्छा. आणि घटना तिकडं झाली तिकडं. पण आम्ही ज्या जागेवर होतो समजा आम्ही जिथं होतो मी मुक्कामाला, रामपूर म्हणे गावाला नाव आहे तिथं. हां, आणि त्या रामपूरला आम्ही जेवण खावण केलं आणि तिथून गाड्या बाहेर निघल्या. बाहेर निघलो आणि जस्ट प्रवेश सुरू झाला माणसा, तर आम्ही बरोबर यायच्या घाटीतच थांबले गेले. तर घाटीला टेकडं होतं उंच आणि तिथं गाडी थांबवल्या तर ते दगड खाली येऊ लागले म्हणून आम्ही गाड्या पण माग घेतल्या रिवर्स. बरोबर टेकड्या जागेवर. कठीण काम होती. त्रिगुणेश्वर महादेवाचे लिंगमूर्ती. स्थापना म्हणजे ना. या मंदिरामध्ये अनेक शिवभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
येथे येत असतात. समृद्धीच्या लगत महामार्गाच्या शेजारी हे 12 ज्योतिर्लिंग त्रिगुणी मंदिर भव्य दिव्य आनंददायी स्वरूपात तयार झालेले आहे. डॉक्टर पंढरीनाथ मांटेसर संतकृपा त्यांचं विशेष योगदान येथे असतं. दत्त जयंती डिसेंबरमध्ये येथे मोठा उत्साह भरतो. त्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण चालत असतं. त्र्यंबकेश्वरची ही जी पिंड आहे हिचं सुद्धा खूप म्हणजे खोल आहे पाण्यात असल्यामुळे. शिवस्वरूप सद्गुरू नारायण देव बाबा वाकी संस्थान. विठ्ठल रुक्मिणी संत एकनाथ महाराज धुळे रानमळा.